प्रॅक्टिकल नॉर्मल चालू होती, पण तुम्हाला तर माहिती आहे भाई, श्रीयोग शिंदे जिथं असेल तिथं नॉर्मल गोष्ट घडणं म्हणजे इम्पॉसिबल आहे भाई. प्रॅक्टिकलला होती माझ्यासोबत एक पोरगी, तिला बोललो की भाई माचीसनी ते सगळेच बर्नर पेटवतात, आपण कागदाने पेट. आता मला काय माहित ती गोष्ट माझ्याच अंगाशी येईल आणि बर्नरला आग लागेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आफ्टर लॉंग टाईम आज आपण चाललोय कॉलेजला, कारण कॉलेजच्या ग्रुपला नोटिफिकेशन पडलेला की भाई या कॉलेजला नाही तर तुम्हाला परीक्षेला बसून देणार नाही. मग काय ॲज युजल आपल्याला मानपान द्यायला आपला रेल्वेचा फाटक पडला होता नेहमीप्रमाणे. नशीब किती पांडू असावं ते माझ्याकडनं बघा. दरवेळेस भाई याचा काय वाकडा केला काय समजेल. मग काय तसाच पोचलो कॉलेजला. लेक्चर चालू होता, लास्ट लेक्चरला मी गेलतो बसायला. बोललो तेवढं तर तेवढं भाई. मग काय बघा मॅडम शिकवत होत्या फाल्यावर, आपण लास्ट लेक्चरला ते पण मधनं आलोय. मग काय आपल्याला समज नाही, मग काय फाळ्याकडे बघत होतो. हे बघा भाई 2026 मध्ये यांना कमबॅक करायचं आहे. लेक्चरला आले 2 वर्ष झाली भाई, एका पण लेक्चरला आलेत नाही. आणि नवीन वर्षाचे बघा डायरेक्ट उगवलेत भाई पहिल्याच दिवशी भाई. कमबॅक होते वाटतं यांचं या वर्षी. इतक्यात मॅडमने केलं उभा आणि विचारले 4-5 प्रश्न तोंडावर फेकून मारून. मग काय आपल्याला तर उत्तर माहित नव्हते, मग आपण काय होम्यासारखे गप उभे राहिलो. त्यानंतर मग सेकंड लेक्चर पण चालू झाला आणि बघा ह्या लगेच बघा आम्हाला पण घे. बोललो या भाई तुम्हाला घेतो भाई, तुम्ही तर मेन आहोत. थोडेफार नोट्स शिकवून झाल्यानंतर मॅडमने ब्लॅकबोर्डवर रफ केला होता. तर तितक्यात पोरांनी भरल्या वया बॅगेत. तितक्यात मॅडमची रिॲक्शन आहे का, हा बघा माझ्याकडे कसा बघतोय लोचट मजनू. मग काय हा मला बोलत होता की मी कॅम्पला चाललोय, स्वतःचा मोठेपणा मला सांगत होता. मग काय बोललो तुला चाललायस ना कॅम्पला, तुझा सत्कार घेतो. मग काय सगळ्यांसमोर घेतला माझा सत्कार मॅडम समोर. भाई नाद करा पण श्रीयोग शिंदेचा कुठं. मग त्यानंतर वाघ निघाला प्रॅक्टिकलसाठी. त्यासाठी ते वस्त्र परिधान करत होता भाई, कारण का वस्त्र कंपल्सरी आहेत ना. मग काय निघालो प्रॅक्टिकलच्या रूम मध्ये. बघा गेलो आतमध्ये, काय ना काहीतरी ढवला डबल चालू होती. पांढरा कलर आहे, लगेच गुलाबी होता. तुम्हाला दाखवतो भाई. बीएससी म्हणजे एक प्रकारे जादू आहे बघा, लगेच गुलाबी कलर. नाद करते काय ना. त्यानंतर आम्हाला वाटले कॉलेजमध्ये बघा विकासचे पुस्तक. आता हे कशासाठी उपयोग होतात तुम्हाला चांगलाच माहिती, थंडी जवळ आले. मग काय पेटवली चूल, म्हणजे पेटवला बर्नर आणि ठेवला त्याच्यावर तापवायला. जे बनवलेलं आम्ही, काय बनवलेला आम्हाला पण नाही माहित, पण बनवलेला. तितक्यात या पोरीला बोललो भाई घे, मी आहे बिंदास, तू लाव आग. तिने लावली आग भाई, विश्वास ठेवून माझ्यावर. नंतर ती आग आली आमच्या अंगाशी, बर्नरलाच आग लागली. आजची आपली प्रॅक्टिकल पूर्ण जादूवरच आहे बघा. पिवळ्याचा काला कलर होतो, माझ्या पिवच्यासारखा डार्क, एकदम डार्क ब्लॅक. त्यानंतर मग गॅसवर ठेवला टोप आणि ठेवला तापत. जे बनवलं होतं ते काय होतं ते मला माहित नाही. तितक्यात एका पुरून दिला मला एक ऍसिड. बोल त्याचा वास कसला भारी आहे. नाकाच्या जवळ नेला भाई, सनक गेली भाई. गांजा रे, पॉवरफुल गांजा. त्यानंतर गेलो बर्फ घ्यायला. बोललो ह्या का माझा आवडतं हे मी करतो. मग काय बर्फ तोडला. त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये जे आम्ही तयार केलं होतं त्याला ठेवले व्हॅक्यूम करायला, कारण का त्याचा वेट काढायचा होता भाई. तितक्यात भाई आम्ही 3 जण गेलो, टेबल साफ करून घेतला, नाही त्याशिवाय आम्हाला सोडत नाही भाई. चला मित्रांनो, आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल